नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी गजानन गवळी, सामाजिक कार्यकर्ता. मित्रांनो, जिल्हा परिषद चिंचोली आणि नाचनवेल या गटामध्ये अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. परंतु या निवडणुका होत असताना लोकांनी मतदान कोणाला करावं हा मोठा विषय आहे. या अगोदर जो जास्त पैशावाला उमेदवार आहे त्याला लोक मतदान करतात, अशी परिस्थिती लोकांच्या डोक्यात फिट करून टाकली या लोकांनी. उमेदवार सगळेच पैशावाले, परंतु जास्तीत जास्त पैसा कोणत्या व्यक्तीकडे आहे आणि कोण कोणाची जिरवल, तुकाराम याच्याकडून तर सकाराम त्याच्याकडून. म्हणजे पैसा म्हणून ही निवडणूक त्या ठिकाणी बघितल्या जाते. मित्रांनो, मग पैशावरच जरी हे मतदान करायचं तर कामाचा विषय येतो कुठे? अनेक जण ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही निवडणूक लढवून उमेदवार जिंकून येतो आणि त्याला लोकांचं ध्यान पण राहत नाही. आपण का निवडून आलो हे सुद्धा त्याच्या डोक्यात नाही. मग लोक कोणते सांभाळायचे? तर हे फक्त गावात जे टोनगे लोक आहेत, ज्याच्याकडे पैशाचा व्यवहार त्यांनी निवडणुकीच्या वेळेस दिला होता, एवढेच लोक ते सांभाळायचे. बाकी लोकांची सांभाळण्याची गरज नाही आणि सामान्य जनतेचा कामाचा विषयच येत नाही. आतापर्यंत अशा निवडणुका झाल्या. आज रोजी परिस्थिती अशी आली मित्रांनो, ती निवडणूक कोणतीही असू द्या, काम केलं तर मतदान मिळेल, अशा पद्धतीचा जन आक्रोश हा कशामुळे आला? याला कारण आहे, आजपर्यंत सगळी लोक ज्या त्या कार्यालयात जातात, ज्या ज्या सरकारी कार्यालय असू द्या, बँक असू द्या, अनेक ठिकाणी ज्या ज्या वेळेस सामान्य जनतेला अडचणी येतात, मग त्यावेळेस त्या अधिकाऱ्याकडे गेल्याच्या नंतर सामान्य माणसाला मान खाली घालून वापिस यावं लागतं बिना काम झाल्याचं. मग आपल्याला कुठेतरी दर्जा आहे ना, सामान्य माणसाला किंमत आहे ना, मग ती किंमत कोणीतरी तयार करायला पाहिजे किंवा नाही? मग ही नेते मंडळी फक्त 2%, 10%, 20% हे घेण्यासाठी आहेत का? तर आता ते होणार नाही. सामान्य जनतेचं काम ज्या व्यक्तीनं केलं त्याच व्यक्तीला जनता सुद्धा मतदान करेल, यात कुठलीही शंका नाही. पैसे कोटीनं घेऊन जा, तुमचे पैसे जनता घेतल्याशिवाय राहणार नाही, पण तुम्हाला मतदान सुद्धा करणार नाही. आजपर्यंत तुम्ही त्या शेतकऱ्यांचा, सामान्य जनतेचा स्वाभिमान विकत घेत आलात. यानंतर ती गोष्ट शक्य होणार नाही. तुम्हाला कामच करावं लागेल. पैसा वाटून तुम्ही निवडून येऊ शकत नाही. कितीही चक्रा मारा, कितीही चाटा मारा लोकांना, मी हे करून देतो, मी ते करून देतो, यावर लोक आता मतदान करणार नाही. लोकांना कळालेलं आहे कोणता माणूस काय करू शकतो. पदावर नसताना सुद्धा गजानन गवळी अनेक जणांचे कामं करू शकतो. तर ही लोक अनेक वर्ष पदावर होती, तर एकही वेळेस सामान्य जनतेचं काम त्या ठिकाणून झालेलं नाही. हे मी सांगत नाही, तर सामान्य जनता तुम्हाला यावेळेस सांगितल्याशिवाय राहणार नाही. असा विषय नाही लोकांना बोलता येत नाही म्हणून नाही, तर लोक मतदान या प्रक्रियेमधून नक्कीच तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ऐन वेळेस या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, या पक्षाची एवढे मतदान, त्या पक्षाची तेवढे मतदान, मग आम्ही असं निवडून येऊ, आम्ही तसं निवडून येऊ. अरे म्हणजे काम गेलं कुठे? आणि तुम्ही फक्त या पक्षाच्या भरोशावर, त्या पक्षाच्या भरोशावर निवडून. अरे तुमचं स्वतःचं काम काय? स्वतः तुम्ही काय करतात हे तर जनतेला माहीत आहे ना. तुम्ही पक्षात जरूर जाल, पक्ष जरूर बदलाल, लोक तर बदलू शकत नाही ना. मग लोकांची कामं तर बदलू शकत नाही ना. आजपर्यंत लोकांसाठी तुम्ही काय केलं? काम केलेला व्यक्ती तुमच्याजवळ उपलब्ध आहे का? तुम्ही तिकीट जरूर पैशावाल्याला देशाल, पक्षावाल्याला देशाल, परंतु कामावाल्याला व्यक्तीला तुम्ही टाळू शकत नाही. जनता कामावाल्यालाच मतदान करणार, हे आता विसरून चालणार नाही. म्हणून मी सामान्य जनतेला विनंती करतोय मित्रांनो, तुम्हाला जर स्वाभिमानाचं जीवन जगायचं असेल, कोणत्याही अधिकाऱ्याकडे गेल्याच्या नंतर ताठ मानेनं, त्या गर्वानं सांगावं लागेल की मी या गावचा, या सर्कलचा आहे आणि माझा प्रमुख हा सामाजिक कार्यकर्ता गजानन गवळी आहे. आणि त्याला जर फोन केला तर तुझी कशाचीच राहणार नाही.
त्यावेळेस माझं काम त्या ठिकाणी निश्चित करून दे, विनाकारण लफड्याचं काम येणार नाही. म्हणून मी विनंती करतोय मित्रांनो, मला एक वेळेस जिल्हा परिषद या निवडणुकीसाठी तुम्ही अनेक वेळेस अनेकांना मतदान केले, परंतु यावेळेस गजानन गवळीला मतदान करा. जिल्हा परिषद काय असते ना, त्यावेळेस मी सगळ्यांना समजावून सांगेल की जिल्हा परिषद याला म्हणतात. सामान्य जनतेचा न्याय मिळवून देण्यासाठी हर रोज प्रत्येक क्षण मी प्रयत्न करणार आणि सामान्य जनतेची मान उंचावण्याचं काम हा गजानन गवळी करून देणार. हे काम कोणाकडूनही होणं शक्य नाही. पदावर नसताना या ठिकाणून संभाजीनगरच्या घाटीच्या पेशंटचं विचारपूस करणारा, त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देणारा, त्यांची तब्येत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी व्यवस्था करता येईल असा हा प्रयत्न करणारा कोण आहे हा गजानन गवळी? हा एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि निस्वार्थ भावनेनं काम करणारा माणूस आहे. कोणाकडून 2 रुपयाची अपेक्षा न करणारा माणूस आहे. म्हणून मी विनंती करतोय सामान्य जनतेला, तुमची सुद्धा मान उंचावण्याचं काम जर तुम्हाला करायचं असेल तर एक वेळेस मतदान करा गजानन गवळीला. कोणाच्याही भानगडीत पडू नका. सगळे नेते मला माहीत आहे आणि यांना काय येतं हे सुद्धा मला माहीत आहे. म्हणून मी विनंती करतोय, एकच वेळेस गजानन गवळीला मतदान करा आणि निवडून द्या. नक्कीच तुमचा स्वाभिमान वाढवण्याचं काम हा गजानन गवळी करेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.